हॅलो मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनल नागपुरियन ट्रायोमध्ये. तर 14 एप्रिल निमित्त व्हाईट ड्रेस घ्यायचं असं आम्ही ठरवल्यानंतर आम्ही निघालो नागपूरची सैर करायला. इकडे बघा आमच्या इकडलं विहार पण किती सजलेलं आहे. तर हेच डिसाईड केलं आम्ही की नागपूर कसं सजलेलं आहे हे बघत बघत आम्ही जायचं महालवर आणि व्हाईट ड्रेस घ्यायचा. तर जसंच आम्ही निघालो घरून आम्ही बघा सगळं बघितलं. जिकडे तिकडे बाबासाहेबाचे पोस्टर्स लागलेले आहे, निळे निळे झेंडे लागलेले आहेत. आणि या प्रकारे आम्ही जेव्हा निघालो तेव्हा सगळीकडे पोस्टर्स चेक करत करत आम्ही निघालो आणि सगळं शूट करत करत निघालो. बघा, पडोळे नगर मित्रपरिवार आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे हे वाचत आम्ही निघालो बाहेर. हॅलो, सर्व लालटेनच्या खांब्याला आता पोस्टर लागलेले आम्हाला दिसले. आम्ही मस्त्या करत करत जसे निघालो तसे आम्ही समोर गेलो आणि हा बघा एक मोठा पोस्टर आम्हाला पुन्हा भेटलेला आहे. इकडे पण भेटलेला आहे आणि इकडे पण भेटलेला आहे. बघा जागोजागी मोठे मोठे पोस्टर्स लागलेले आहेत. इकडे बघा डीजेचा तयारी चालू आहे. रात्री डान्स करा, धिंगाणा करायला, ढचक 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 नाचायलासाठी गाणे म्हणून डान्स करून भीमाच्या गाण्यांवर एवढी मजा येते. तुम्हाला पण येतच असेल, येते का कमेंट करून सांगा मला नक्की. हे बघा मोठा पोस्टर. तर त्यानंतर आम्ही आलो आहे कल्याणेश्वर मंदिरजवळ, म्हणजेच आम्ही पोचलो आहे महालमध्ये आल्यानंतर आम्ही एका कुर्तीवाल्याकडे गेलो आणि हे दोघं बघा कुर्ती कशा चेक करत आहे. मला तर वाईटच पाहिजे होते तर मी हे पाहिलेच नाही, पण या लोकांनी बघितले. खुशबूला बघा, हे यांना आवडले तर आता प्रेम आहे म्हणे सामोर. गेस नाही, त्याला माहिती आहे, त्याने पाहिलं माझ्याकडे आणि जानबुजून बोलत होते. तेव्हा माझा शूटच नाही झाला. मला हिवरा कलर भेटते ना तर मग मी नाही का मला चांगलं वाटतं. कापड चांगलं वाटलं ना मला. कापड चांगलं मिळत नाही कारण मला सूट घ्या पाणी. त्यानंतर गेलो आम्ही दुसऱ्या दुकानात आणि तिथे विचारलं काकाजी कुर्ती पाहिजे. ते म्हणते 14 एप्रिलला पाहिजे का? ते म्हटलं हो. अशाच घेतात म्हणते कुर्त्या. म्हटलं नाही पाहिजे आता आम्हाला, आमच्याकडे आहे म्हटलं. असं मग आम्ही निघालो, नाही घेतली कुर्ती आणि चाललो आम्ही आता संविधान चौकात. कशा तयाऱ्या चालू आहे ते बघत. पण आम्हाला सोबत भीती वाटत होती की आम्ही ट्रिपचे कसे जाऊ आणि संविधान चौकात जायसाठी माझा जो ट्रॅक पडते तो तिथे कसं थांबू. त्याच्यानंतर आम्ही गेलो भीत आम्ही निघालो. मधातून आम्ही निघालो आणि आम्ही केला हा रस्ता पार. मेट्रो 0 माईलवर आलेलो आहे आणि आता हे बघा आम्ही आलो आहे संविधान चौकामध्ये. जसंच आम्ही संविधान चौकामध्ये आलो आणि बघा इथे येऊन थांबलो. ते काकाजी म्हणते रिक्षा पाहिजे का? आम्ही म्हटलं आमच्याजवळ गाडी आमच्या ट्रिपल सीट पकडत ना म्हणते तुम्हाला. मग आम्ही समोर गेलो. मग हे बघा संविधान चौकात पोहोचल्यानंतर आम्हाला हे दोघं दिसले व्हिडिओ शूट करताना. आम्ही म्हटलं हे क्रिएटर्स, त्यांना आवाज नाही गेला पण आम्ही बोललो आमच्यासोबत, एकमेकांसोबतच बोललो. हे लोक व्हिडिओ शूट करून आता जात होते. आम्ही पण विचार केला करू नंतर म्हणून. पण आम्ही गेलो आणि आम्हाला काही पार्किंगसाठी जागा भेटलीच नाही. आम्हाला कोणी पार्कच करू देत नव्हतं. या कोमलताई बसले तिथे साठी जागा पाहिलं. म्हटलं की आता नाही भेटत आहे जागा. हे बघा किती मोठे पोस्टर लागलेले आहे. डीजेची तयारी चालू आहे, धमाल होणार आहे सायंकाळी. कोण जाणार आहे सायंकाळी सांगा आम्हाला, लवकर कमेंट करा. किंवा कोण गेलो होतं ते पण कमेंट करा. आज 14 एप्रिलला हा व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि आमच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या. हे बघा मोठे पोस्टर्स लागले आहे. डीजेची तयारी चालू आहे. गाड्या त्यांच्याच पार्क होत्या त्यामुळे आम्हाला काही पार्क करू दिलं नाही. हा जो चौक आहे तो खूप मस्त आहे, मोठा आहे. हे बघा किती क्राऊड असेल हाच विचार करत होतो. आणि इथे आता सध्या कमी क्राऊड आहे, रात्री किती क्राऊड राहील ते बघत होतो. हे बघा मोठं पोस्टर, जिथे तिथे पोस्टर. पूर्ण नागपूरभर पोस्टर लागलेलं आहे. नागपूर पूर्ण निळं झालेलं आहे. संविधान चौकात तुमचे स्वागत आहे आमच्यासोबत. नागपूर ड्राईव्हमध्ये तुमचे स्वागत आहे संविधान चौकामध्ये. आम्ही निघालो आहे आता. आम्ही यांना म्हटलं की तुम्ही तिकडे जा, गाडी तिकडून आणा. आणि कारण की पार्किंगला जागा नव्हती आम्ही इथून बाबासाहेबांचं फोटो वगैरे पाहून येतो. हे बघा संविधान तुम्हाला येते का? भारताचे संविधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
येत असेल तर लिहून पाठवा कमेंटमध्ये. आम्ही आता हे शूट करत होतो आणि शूट करता करता हे बघा सगळे आहे. आम्हाला थोडी भीती पण वाटत होती. मग विचार केला की सगळेच तर करतात, आपल्याला कोणी व्हिडिओ शूट करायला नकार देणार आहे. तर आम्ही पुन्हा शूट करत चालू आहे. आता आम्ही आता निघू. हे बघा त्याच्यानंतर तिथून आम्ही, कारण की ह्या आमची वाट पाहत होत्या, आम्ही इथून कुदून जायचा विचार केला. त्याच्यानंतर मी तिथून चढली. तर आम्ही आता निघालो आहे. बघा आम्ही चाललो आहे ट्रिप्सी घेऊन. तरी आम्ही भीत नाही, आम्ही चाललो ट्रिप्सी घेऊन. ये आमच्या हाय करा. संविधान चौकातून निघाल्यानंतर आम्हाला घ्यायची होती कुर्ती. तर आम्ही गेलो आहे बर्डीला. आहे बर्डीला जात होतो, पण आम्हाला विचार आला की आम्ही ट्रिप्सीने आहे तो कोणी आम्हाला पकडेल तर नाही. तर आम्ही ये चोर रास्ता, इसको बोलते हैं चोर रास्ता, पुलिस से बचने वाला रास्ता. ये ऐसे जाना पड़ता है ट्रिप्सी. तर या प्रकारे मी व्लॉग शूट करत मस्त्या करत करत नागपूरच्या गल्ल्या पाहत निघालो आणि फायनली आम्ही आज पोचलो आहे बर्डीला वाईट कुर्ती घ्यायसाठी, जे की आम्ही कॉपी 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 कॉपी. आणि आज आमचा मुहूर्त निघाला. कहाँ से कहाँ गए हम? कुर्ती पाहायसाठी. ये कहाँ गए हम यूं ही साथ चल आओ येस गली. तर पोचलो आम्ही एका दुकानात, पण तिथे वाईट कुर्ती नाही भेटल्या. तर खुशबूला दुसऱ्या कुर्त्या आवडल्या, तर त्यापैकी त्यांनी विचार करत होत्या की हे त्यांना खूप दिवसापासून घ्यायची होती म्हणते. तर त्यांनी ही कुर्ती सिलेक्ट केली. तर दोनपैकी त्यांना सूट करायच्या होत्या, बघत होत्या कोणते घेऊ तसा विचार करत होते ते. त्यानंतर दुकानदार काकाजींनी त्यांना पिंकवाली कुर्ती दाखवली आणि त्या बघायला लागल्या की कोणती चांगली आहे. पण तरी हे बघा लावून बघून राहिले, चांगली वाटत आहे, पण तरी त्यांना आधीचीच आवडली होती शाळेत. तर त्यांनी निघालो आम्ही बर्डीवर. बघत काय चालू आहे. संडे होता त्यामुळे खूप गर्दी होती. एवढी गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हते. जिकडे तिकडे कपडे लटकले होते. आम्ही बघत शूट करत चाललो. आम्ही चाललो होतो ना, वहिनी गाडी घेऊन हरवल्या होत्या. तर आम्हाला फोन करते, कुठे येऊ. आम्ही म्हणलं आम्ही तर अंधार आहो. मग ह्याचा आम्ही पाहत निघालो आणि त्या समोर जाऊन उभ्या होत्या. त्याच्यानंतर त्या आम्हाला भेटल्या. हे बघा आम्ही बॅग बघत चाललो, सगळं बघत चाललो. आम्हाला घ्यायचं तर काही नव्हते, आम्हाला तर वाईटच कुर्ती घ्यायची होती, पण आम्ही अजूनपर्यंत वाईट कुर्ती घेतलेली नाही. आम्ही सगळं बघत चाललो. हे बघा जिकडे तिकडे कुर्त्या किती भीड आहे. असं वाटतं किती लोक इथे, पूर्ण नागपूरची अर्धी पब्लिक शॉपिंग करायला येते की काय असं वाटतं. त्यानंतर आम्ही जीन्स बघत होतो आणि हे बघा किती पब्लिक आहे, किती सारी पब्लिक आहे. कुर्त्या पाहिजे का करत. त्यानंतर आम्हाला कोमलताई सापडल्या आणि आम्ही त्यांना सापडलो. दोघी एकमेकांना सापडल्यानंतर हे बघा राध्यासाठी कपडे पाहत होती मी, पण त्या आता चला म्हणे घरी. तर आम्ही आता जातो घरी. राध्यासाठी कपडे पाहत होती, पण मला तेवढे आताच घ्यायचे नव्हते, कारण अशा कलरचा तिच्याकडे जीन्स आहे ऑलरेडी आणि टी शर्ट पण आहे. तर आम्ही फक्त पाहत होते की कसे आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा महालमध्ये आलो आणि व्हाईट कुर्ती शोधत होतो. त्याच्यानंतर आम्ही एका दुकानात घुसलो आणि बघत होतो कुर्त्या, पण इथच्या कुर्त्या आम्हाला तेवढ्या काही पसंत आल्या नाही. तर आम्ही निघालो पुन्हा घरच्यासाठी. एवढ्या आव्हानानं कुर्ती घ्यायला गेलो, पण आम्ही एकही कुर्ती न घेता वेगळेच कपडे घेऊन घरी वापस चाललो आहे. घरी जायच्या आधी आम्ही विचार केला की भाऊच्या ठेल्यावरून बिर्याणी घ्यायचं. भाऊच्या ठेल्यावर आम्ही पोचलो आहे. बघा भाऊचा ठेला, स्पेशल बिर्याणी आहे, लेगॉनची बिर्याणी आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर वाटोडा चौकामध्ये नक्की या. भाऊच्या ठेल्यावरची बिर्याणी नक्कीच टेस्ट करा. खूपच स्वादिष्ट आणि छान बिर्याणी अशी ही आहे. हे बघा जवळून तुम्हाला दाखवत आहे पीस त्याचे, आणि आम्हाला देत आहे दादा पॅक करून. भाऊच्या ठेल्यावरचा भाऊ आम्हाला बिर्याणी हाफ देऊन राहिला आहे. आम्ही हाफ मागितला होता, त्यामुळे हाफ देत आहे. तर आम्ही इथून बिर्याणी घेऊन
निघालो सरळ घरी जायसाठी. पण आम्हाला दिसलं आईस्क्रीमचं दुकान, तर आम्ही विचार केला की आता आम्हाला आईस्क्रीम पण खायची आहे. तर आम्ही आईस्क्रीम पण पार्सलमध्ये घेतली. यांनी सकाळपासून आम्ही निघालो होतो, दिवस बुडला आम्हाला नागपूरच्या एक्सप्लोअर पर्यंत. तर आम्ही आता फायनली संध्याकाळी अंधार बुडल्यावर आम्ही आता घरी आलेलो आहे. आम्ही आता घरी पोचलो आणि हे बघा जाक कालू आमचं स्वागत करत आहेत. जाक आणि कालू हे बघा कसे करून राहिले. काय आणलं माझ्यासाठी, काय आणलं असे म्हणता येते. आम्ही चाललो आता. राध्या झोपली होती मी घरी आल्यानंतर. तर रात्री आमच्या घराजवळ कार्यक्रम होता विहारात. तर आम्ही गेलो कार्यक्रमामध्ये कार्यक्रम बघायला. तर रात्रीचे 11:30 वाजता आम्ही आलेलो आहे संविधान चौकामध्ये. संविधान चौकामध्ये खूप सारी भीड आहे आणि मेन जो कार्यक्रम असते बाबासाहेबांचा रात्रीचा 12 वाजताचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करायला आलेलो आहे. जिकडे तिकडे फटाके फुटत आहे. हे बघा एक ॲम्ब्युलन्स पण जात आहे तिथून. गर्दी असल्यामुळे ॲम्ब्युलन्सला थोडी जागा करून द्यावं लागली. हे बघा झेंडा फडकवत लोक चालले आहेत. डीजेवर डान्स करत पूर्ण नागपूरची पब्लिक रात्री 12 वाजता इथे एकट्ठा होतात ताकी बाबासाहेबांच्या गाण्यावर भीमगीतावर गेलेले नाही आहेत. हा माणूस कशावर उभे आहे काय समजून नाही राहिला. बघा काय पाहून राहिला आहे. लोक जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही तर कसे उभे होऊन पाहत आहे. ते बघा डीजेचा माहोल चालू आहे. जिकडे तिकडे डीजे. रात्री 12 वाजता एवढे लोक येतात. तुम्हीच बघा किती लोक आलेले आहे. तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला ब्ल्यू हार्ट लिहून नक्कीच पाठवा आमच्या कमेंटमध्ये. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटत आहे आम्हाला नक्कीच कमेंट करून तुम्ही कळवा. हे बघा डीजे किती भीड आहे आणि किती जल्लोष आहे. मगाशी जेव्हा आम्ही गेलो होतो इथे तेव्हा काहीच नव्हतं. पूर्ण रस्ते खाली आणि प्रोग्रामचा प्रोसेस चालू होती. हे बघा पोलीसवालेसुद्धा शूट करत आहेत. पोलीसवाले पण तैनात असतात एवढ्या भीडमध्ये. तसे आमच्या ज्या आर्मी आहे भीम आर्मी झगडे भांडण तर करत नाही पण स्टील पाहिजेच पोलीसवाले. निघालो आहे आता आम्ही घरी यायला. हे बाय हे पोरगे मला फुगा घेऊन मग ते आज 14 एप्रिल सकाळी आमच्या घराजवळ भीमवंदना झाली. भीमाच्या नावाचा झेंडा पण फडकवण्यात आला आणि भीमाला सगळ्यांनी अभिवादन केले, वंदना घेतली विहारामध्ये. त्याच्यानंतर आमच्याकडे झाला चिवडा पार्टी. तर आम्ही सर्वांनी चिवडा एन्जॉय करत आहोत. जेवढे पण बाया होत्या, जेवढे पण लोक होत्या, सगळ्यांनी चिवडा खात आहेत. आता चिवडा पार्टी करत आहोत आम्ही. वंदना घेतली आणि प्रसाद म्हणून आम्हाला चिवडा आणि बुंदी भेटली. हे बघा राध्या पण खाऊन. राध्याला चिवडा काही आवडत नाही. चिवड्यातले मुरमुरे खूप खाते ते. राध्या बीचमध्ये रडणं चालू केलं तर त्याच्यामुळे मला तिला मोबाईल पण द्यावा लागेल. हे बघा आता मोबाईल पाहत आहे. हे बघा चिवडा खात आहे सगळेजण. चिवडा एन्जॉईंग एव्हरीवन इन बुद्ध विहार. चुटकी अँड क्रिशा.
खुशबूचा चिवडा. बुद्धविहारात आम्ही एन्जॉय केल्या बुद्धविहारात आम्ही वंदना केल्यानंतर चाललो आहे आता आम्ही घरी. आम्ही आता घरी जाऊ. तुम्हाला आमचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि कमेंटमध्ये जय भीम लिहायला विसरू नका. आणि 14 एप्रिल आणि 13 एप्रिल तुमचा कसा गेला ते पण आम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय घरी जाऊ नका आणि लाईक शेअर नक्कीच करा. थँक्यू.